Om Sri Ganeshaya Namaha. Hello from San Diego, USA, presenting the paper on Bhagavad Gita. The Bhagavad Gita is the oldest and the most revered Hindu scripture. It is a dialogue between Lord Krishna and Arjun set on the battlefield of Kurukshetra. The Gita talks about various philosophical ideas. This paper examines the important concept from Bhagavad Gita: Dharma, Yoga, Yajna, and Yuddha. These concepts are tools that a common man can use to grasp the deeper meaning of Bhagavad Gita. भगवद्गीतेतील संदर्भानुसार व्यापक अर्थ असलेले काही महत्त्वाचे शब्द. भगवद्गीतेत तत्त्वज्ञान हे उपयोजित शास्त्र म्हणजे अप्लाइड सायन्स आहे. त्यातील निरनिराळ्या संकल्पना म्हणजे कन्सेप्ट्स या आधुनिक काळातील परिभाषेत समजून घेतल्या पाहिजेत. उदाहरणार्थ गीतेत योग, धर्म, यज्ञ, कर्म, युद्ध या शब्दांचे अर्थ व्यापकत्वाने घेतले तरच गीता समजेल. आपण युद्ध हा आता शब्द घेऊ. याचा अर्थ वॉर किंवा बॅटल असाच सामान्यपणे घेतला जातो. पण याचा व्यापक अर्थ कठीण परिस्थितीतून जाणे म्हणजे क्रायसिस. युद्ध हे व्यक्तिसापेक्ष, स्थल आणि परिस्थिती सापेक्ष असते. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा उत्तम रीतीने पास करून चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवणे हे युद्ध आहे. एव्हरेस्ट चढणे हेही एक प्रकारे युद्ध म्हणता येईल. गीता आपल्या सामान्य जीवनात, व्यवहारातील घटनांमध्ये सुद्धा आचरणात आणता येते. त्यासाठी वर आलेल्या 5 शब्दांचे अर्थ व्यापकत्वाने घ्यावे लागतात. धर्म. धर्म या शब्दाबद्दल अनेक समज रूढ आहेत. आधुनिक काळात तर धर्म म्हणजे इस्लाम, ख्रिश्चन वगैरे असाच अर्थ केला जातो. आपल्या ऋषीमुनींना, महाभारत, रामायणकारांना धर्म या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ निरनिराळ्या संदर्भात, निरनिराळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्वरूपात आला आहे. संस्कृतमधील ध्रुव या धातूपासून धर्म हा शब्द बनला आहे. ध्रुव धारयती धर्म अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. मानव प्राणी जे धारण करतात तो त्यांचा धर्म. धारयती ते धर्म. मानव आणि प्राणी जे धारण करतात तो त्यांचा धर्म असे म्हणता येईल. आपण मानवाच्या संदर्भात विचार केला तर मानव धारण करतो ते शरीर, ते देह, तो देह. हा देह कशाचा बनलेला आहे ते भगवद्गीतेतील 13व्या अध्यायात सांगितले आहे. त्यात देहाला क्षेत्र असे संबोधले आहे. देह हा कशाचा बनला आहे हे 5व्या आणि 6व्या श्लोकात सांगितले आहे. महाभूतान अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचंद्रेय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघाश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदाहरतम. हा देह 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय व सूक्ष्म रूपाने असलेली पंचमहाभूते व तसेच मन, अहंकार आणि बुद्धी आणि अव्यक्त. आता अव्यक्त म्हणजे प्रकृती जिच्यापासून सत्व, रज, तम हे गुण उत्पन्न होतात. अध्याय 14वा श्लोक 5व्यामध्ये हे सांगितलं आहे. 5 ज्ञानेंद्रियांना जाणवणारे 5 विषय: इच्छा, द्वेष, सुख, दुःख यांचा संच, चेतना व धृती म्हणजे धैर्य यांचा बनलेला आहे. तो सविकार मुदारतम म्हणजे त्यात विकार म्हणजे त्यात कारणपरत्वे, परिस्थितीपरत्वे बदल होतात. थोडक्यात काय? देह म्हणजे पंचमहाभूतात्मक शरीर, अधिक अंतःकरण चतुष्ट. अंतःकरण चतुष्ट म्हणजे
मन, चित्त, बुद्धी व अहंकार. अहंकार म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्ती. चेतना असल्याशिवाय कर्म करताच येणार नाही. आपण अंतःकरण चतुष्टयाला मनोधारणा असा सर्वसामान्य प्रचलित शब्द घेऊ, म्हणजे समजण्यास सोपे जाईल. देह म्हणजे काय? शरीर धारणा अधिक मनोधारणा. म्हणजे आधुनिक भाषेत बॉडी इज इक्वल टू फिजिकल कॉन्स्टिट्यूशन प्लस मेंटल कॉन्स्टिट्यूशन. म्हणून धारयती ते धर्म या व्याख्येप्रमाणे देहधारणा हा मनुष्याचा धर्म होय. वरील व्याख्येप्रमाणे धर्म म्हणजे शरीरधारणा व मनोधारणा याला व्यक्तिगत धर्म म्हणावे लागेल. शरीरधारणा ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते. आयुर्वेदाप्रमाणे शरीर कफ, वात, पित्त या मूलद्रव्यात्मक असते. ही मूलद्रव्ये पंचमहाभूतात्मक असून त्यातूनच निर्माण होतात. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात यांचे प्रमाण भिन्न असू शकते. एखाद्या निरोगी माणसाच्या शरीरात याचे जे प्रमाण आहे तेच दुसऱ्या एका माणसाच्या शरीरात असले तर तो निरोगीच राहील असं म्हणता येणार नाही. मनोधारणा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार मिळून बनलेली आहे. यावर त्रिगुणाचे म्हणजे सत्व, रज, तम यांचे अधिपत्य असते. शरीरधारणेप्रमाणे मनोधारणा ही व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. धारयती ते धर्म याप्रमाणे प्रत्येकाचा धर्म हा भिन्न असू शकतो. उदाहरणार्थ कोणी एक जण संत्र सहज खाऊ शकतो, पण ज्याला संत्र्याची ॲलर्जी आहे त्याने जर संत्र खाल्ले तर त्याला त्रास होईल, तर त्यांनी ते खाऊ नये. म्हणजे त्याने संत्र खाण्याचा हट्ट धरला तर तो त्याच्या प्रकृती धर्माच्या विरुद्ध होईल, म्हणजेच परधर्मो भयावहा. याला व्यक्तिगत प्रकृती धर्म म्हणता येईल. तसेच उदाहरण मनोधारणेचे देता येईल. शरीरधारणा अधिक मनोधारणा याला व्यक्तिगत धर्म म्हणता येईल. हा व्यक्तिगत धर्म झाला. समाजात वावरताना दुसऱ्या व्यक्तीसंबंधी असलेली मनोधारणा तिला परव्यक्त्यानुबंध म्हणता येईल. हे परव्यक्त्यानुबंध मनोधारणा सामाजिक नीतिनियमानुसार व मानवतावादी सद्गुणयुक्त असली म्हणजे व त्यानुसार वर्तन असले म्हणजे त्या धर्माचे राजधर्म, पुत्रधर्म, मानवधर्म, पतिव्रता धर्म, गृहस्थ धर्म वगैरे स्वरूपे होतात. हे नियमाच्या चौकटीत बसवले म्हणजे त्याला कर्तव्य म्हणता येईल. हे सर्व धर्म या संज्ञेत समाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात धर्म या शब्दाचा, संकल्पनेचा सर्वसमावेशक असा अर्थ, धर्म म्हणजे अशी जीवन पद्धती की ज्यामुळे समष्टीला म्हणजे सर्वांना सुख मिळेल अशी वागणूक, असे वर्तन की जे सर्व मानवांना, प्राणीमात्रांना हितकारक असते. भगवद्गीतेत धर्म हा शब्द अनेक ठिकाणी आला आहे. त्याचा त्या ठिकाणी धर्माचा अर्थ हा संदर्भाने घ्यावा लागतो. धर्म या शब्दाचा व्यापक अर्थ भगवद्गीतेतील श्लोकाचे अध्ययन मनन केल्यास समजू शकतो. आता अध्याय 1 श्लोक क्रमांक 40 बघू. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलम कृष्णम धर्मो अभिवत्युता. कुलक्षय झाला म्हणजे पूर्वापार म्हणजे सनातन चालत आलेले कुलधर्म म्हणजे कुळाचार नष्ट होतात. कुलधर्म नाहीसे झाले म्हणजे सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो. या ठिकाणी धर्म हा शब्द कुळाच्या संदर्भात आला आहे. कुलधर्म नष्ट होईल म्हणजे कुटुंब संस्था नष्ट होईल. या ठिकाणी धर्म म्हणजे अशी वागणूक की ज्यामुळे कुटुंब संस्था अबाधित राहील. आता हा अर्जुन जो होता हा क्षत्रिय होता. 18व्या अध्यायात 43व्या श्लोकात भगवान म्हणतात, शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धेच्चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रकर्म स्वभावजम. शौर्य,
तेजस्विता, धैर्य, दक्षता, युद्धात पाठ न दाखवणे, दातृत्व व त्यामध्ये हे क्षत्रियाचे स्वभावसिद्ध कर्म आहे. म्हणजेच हे गुण असणारा क्षत्रिय वृत्तीचा, तसेच 16व्या अध्यायात दैवी संपत्तीचे गुण श्लोक क्रमांक 1 ते 3 मध्ये सांगताना दुसऱ्या श्लोकात अहिंसा सत्यमक्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेश्वरोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम. अहिंसा, सत्य, क्रोधाचा अभाव, त्याग, शांती, भूतमात्रावर दया, निर्लोभता व मार्दव हे गुण असलेला दैवी संपत्तीयुक्त म्हणता येईल. पुढे 5व्या श्लोकात भगवंताने अर्जुनाला तू दैवी संपत्तीयुक्त आहे असं म्हटले आहे. दैवी संपद विमोक्षाय निबंधाया स्वरिमता मा शुच संपदम दैवी अभिजातोसी पांडव. दैवी संपत्तीने मोक्ष मिळतो आणि आसुरी संपत्तीने बंधन प्राप्त होते. हे पांडवा, तू दैवी संपत्तीयुक्त आहेस, यास्तव तू शोक करू नकोस. दैवी संपत्तीयुक्त अर्जुन हा दैवी संपत्तीयुक्त क्षत्रिय होता. अर्जुनात दैवी संपत्ती गुण व क्षात्र गुण दोन्हीही होते. दैवी संपत्तीचे गुण व क्षात्र गुण यांचे प्रदर्शन हे परिस्थिती सापेक्ष असावे. पण अर्जुनातील दैवी संपत्ती गुण समोर वंशातील ज्येष्ठ तसेच समवयस्क नातेवाईक पाहून ऐन युद्धाच्या वेळेला उफाळून आले. वास्तविक अर्जुन यातील लोकांशी निरनिराळ्या वेळेस लढला होता. पण आताचे युद्ध हे अटीतटीचे निर्णायक असे होते. कोणा एका पक्षाचा संपूर्ण विनाश होणार होता. या सर्व परिस्थितीमुळे अर्जुनातील दैवी गुणांनी क्षात्रगुण झाकून टाकले. या सर्व परिस्थितीमुळे अर्जुनातील दैवी गुणांनी क्षात्रगुण झाकून टाकले. अर्जुनाच्या दैवी संपत्तीचे कार्पण्य दोषात रूपांतर झाले. त्यामुळे तो धर्मसंकटात पडला. तो धर्मसम्मूढ झाला. वास्तविक युद्धप्रसंगी त्याचे स्वभावजन्य क्षात्रतेज, क्षात्रधर्म उफाळून यायला हवं. युद्धप्रसंगी रणांगणावर क्षात्रधर्माचे पालन करणे योग्य आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला तू क्षत्रिय आहेस अशी जाणीव करून दिल्यावर त्याने आत्मनिरीक्षण केले व माझ्यात कार्पण्य दोष निर्माण झाला आहे, मला सुयोग्य मार्गदर्शन करा अशी प्रार्थना भगवंताजवळ त्याने केली. स्वधर्मवपीश चावेक्ष न विकंपसी मरसी धर्माधी यदुचाचे त्याच्याशी न विद्यते. तुझ्या धर्मानुसार जरी विचार केलास तरी तुला युद्धाला कचरणे योग्य नाही. आपण क्षत्रियांना धर्मयुद्ध लढण्या इतके दुसरे काही नाही. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या क्षत्रियत्वाची जाणीव करून देत आहेत. अर्जुनाचे क्षत्रिय म्हणून जे कर्तव्य आहे त्याला धर्म म्हटले आहे. इथे युद्धाला धर्मयुद्ध संबोधले आहे. चांगल्या तत्वाच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. हा रणसंग्राम आहे. त्यासाठी लढण्यास कचरणे हे तुझ्या स्वभावजन्य क्षत्रियत्वाच्या विरुद्धच म्हणजे क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे. इथे अर्जुनाचे क्षत्रिय म्हणून जे कर्तव्य आहे त्याला धर्म म्हटले आहे. म्हणजेच स्वभावजन्य कर्मामुळे निर्माण झालेल्या वर्णाची जी कर्तव्य आहेत ती त्या त्या वर्णाचा धर्म. आता अध्याय 3 श्लोक क्रमांक 35 मध्ये काय म्हणाले? श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्मा स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. सहजपणे आचरणात आणता येणारा परधर्मापेक्षा सदोष किंवा अवघड असा स्वधर्म अधिक श्रेयस्कर आहे. स्वधर्मानुसार वागत असताना मरण आले तरी ते श्रेयस्कर आहे. परंतु परधर्मानुसार आचरण करणे भयंकर आहे म्हणजे योग्य नाही. अशाच थोडा फार समान अर्थाचा 18व्या अध्यायातील 47वा श्लोक आहे. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वानुष्ठिता स्वभाव नियतम कर्म
कुर्वान्नयतो किल्बिषम. स्वधर्म म्हणजे स्वभावसिद्ध धर्म हा सदोष असला तरी आचरण्यास सुलभ अशा परधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण स्वभावसिद्ध नियत कर्म केल्याने पाप लागत नाही. अर्जुनाचे स्वभावसिद्ध कर्म हे याच अध्यायातील 43व्या श्लोकात सांगितले आहे. त्यानुसार अर्जुनाचे क्षात्रकर्म होते. ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिकेत ओवी क्रमांक 929 एक दृष्टांत देऊन या श्लोकाचा अर्थ उलगडला आहे. अगा पाण्याहून बहुवे तुपी गुणाकीर आहे, परी मीना काय होवे असणे तेच. पाण्यापेक्षा तुपात जास्त गुण आहे हे जरी खरे असले तरी माशाला त्यात असणे काय कामाचं. म्हणजे मासा पाण्यात जगेल का तुपात? पाण्यात जगेल, तुपात नाही. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने फार महत्त्वाचा संदेश दिला. कोणत्या धर्माचे आचरण केव्हा करावे याचे मार्गदर्शन केले. धर्माचरण हे काल व परिस्थिती सापेक्ष असावे. आता याचं एक उदाहरण म्हणजे आपल्या इथे अस्थानी धर्माचरण अंगीकारल्यामुळे भारतीय संस्कृतीचं अतोनात नुकसान झालं आहे. याची अनेक उदाहरणं आपल्या इतिहासात आहेत. पृथ्वीराज चव्हाणच्या 17 वेळा घोरीला सोडून देण्यापासून ते सिमला करारापर्यंत ती आहेत. याला अपवाद फक्त आर्य चाणक्य आणि श्री शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला धर्मवाट दिली नाही, स्वर्गाची वाट दाखवली. असो. अध्याय 4 श्लोक 7 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते म्हणजे धर्म नष्ट व्हायला लागतो आणि अधर्माचे प्राबल्य माजते, तेव्हा मी स्वतः उत्पन्न होतो, प्रगट होतो. या श्लोकातील धर्म या शब्दाचे भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेले स्वरूप आकलन होण्यासाठी पुढील श्लोक पाहू. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा मानवातील समाज संस्कृती धारणेकरता लागणारे न्याय, दया, परस्परातील प्रेमभाव कमी होऊन त्याविरुद्ध जे दुर्गुण आहेत त्यांची वाढ होऊन मानव जातीला हानिकारक अशा वर्तनाच्या व्यक्ती निर्माण होतात, त्यावेळेस भगवान देह धारण करून व्यक्तीचे हनन पारिपत्य करून अशा व्यक्तींचे हनन पारिपत्य करून समाजात सद्गुण धारण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण करतो. भगवंताला मानवातील समाज संस्कृती धारणेकरता लागणारे न्याय, दया, परस्परातील प्रेमभाव हा धर्माचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. अध्याय 18 श्लोक 66 सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्माचा त्याग करून फक्त मलाच शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन. तू शोक करू नकोस. या श्लोकाचा अक्षरशः अर्थ घेतला तर अनर्थ होईल. त्याचा भावार्थच घ्यावा लागेल. याचं कारण म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्व धर्माचा त्याग कर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही धर्म सोडून द्या असा नाही आहे. त्याचा भावार्थच घ्यावा लागेल. इथे एक लक्षात घ्यावे लागेल की हा श्लोक गीता संपता संपता आला आहे, त्यामुळे याचा भावार्थ भगवंताला अभिप्रेत असलेला अर्थ समजण्यास गीतेत याआधी निरनिराळ्या ठिकाणी आलेले श्लोक व त्यांचा भावार्थ समजून घ्यावा लागेल, तरच ज्याला योग्य असा अर्थ त्याचा होईल. या श्लोकाच्या भावार्थासाठी श्रीकृष्णाचे ईश्वरत्व, त्याची भक्ती व भक्तांना मार्गदर्शन करण्याचे विषयीचे जे श्लोक आहेत त्याचेच अर्थ समजून घ्यावे लागतील. भवत्य धर्मो धर्मो हि धर्मा धर्मावुभावपि कारणात देशकालस्य. देशकालानुसार
धर्मच अधर्म होतो व अधर्मच धर्म होतो. सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे धर्माचा त्यात अधर्माचा विचार करू नकोस, कारण देशकालानुसार धर्मच अधर्म होतो व अधर्मच धर्म होतो. अशा वेळेस मामेकम शरणं व्रज, मला शरण ये, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. मला अत्यंत प्रेमाने भजणाऱ्या भक्ती करणाऱ्यांना मी बुद्धियोग म्हणजे प्राप्त परिस्थितीत काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचे ज्ञान मी देतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातीलच, तेही कर्णार्जुनाचे युद्ध चालू असताना कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले. कर्ण ते काढत असताना अर्जुनाला बाण न टाकण्यास सांगत होता. निशस्त्र व्यक्तीवर बाण टाकणे क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे वगैरे धर्माची तत्त्वे तो सांगू लागला. आणि पुन्हा अर्जुन धर्मसम्मूढ झाला. त्यासाठी धर्मसम्मूढ झाला म्हणजे त्याप्रमाणे तो नुसता बसून राहिला. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने ओरडून कर्णाला विचारले, पांडवावर द्रौपदीवर अत्याचार व अन्याय होत असताना तुला धर्म आठवला नाही? अभिमन्यूला एकट्याला तुम्ही 4-6 योद्ध्यांनी घेरून त्याचा वध केला, तेव्हा तुला क्षत्रिय धर्म आठवला नाही? आता धर्माच्या गोष्टी सांगतोस? व अर्जुनाला ओरडून सांगितले, अर्जुना मार बाण, थांबू नकोस, हीच वेळ आहे, धर्माचा विचार करू नकोस. श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे तत्त्व. भवत्य धर्मो धर्मोही धर्मावुभावपि कारणात देशकालस्य, देशकालानुसार धर्मच अधर्म होतो व अधर्मच धर्म होतो. तंतोतंत अंमलात आणले. अशा प्रसंगी सर्व धर्मान् परित्यज्य याचा भावार्थ हा घ्यावा लागतो. अर्जुन हा भगवंताचा अनन्य भक्त असल्यामुळे त्याला भगवंतांनी योग्य मार्गदर्शन केले. एवढेच नव्हे तर अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन, तू शोक करू नकोस, असे आश्वासन देखील दिले. तसेच 10व्या अध्यायात 10व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे मी भक्ताला बुद्धियोग प्रदान करतो याचा प्रत्यय आणून दिला. या सर्व विवरणाचे तात्पर्य म्हणजे धर्माची वर उल्लेखलेली सर्वसमावेशक व्याख्या. धर्म म्हणजे अशी जीवनपद्धती की ज्यामुळे समष्टीला सुख मिळेल. स्थल काल परिस्थिती सापेक्ष अशी वागणूक, असे वर्तन की जेणेकरून व्यक्ती, समाज व संस्कृती यांचे संरक्षण व पोषण होईल आणि जे सर्व मानवांना, प्राणीमात्रांना हितकारक असते. जय श्रीकृष्ण.